एक तक्रारदार आलेला होता. तक्रारदाराचं नाव आहे गुड्डू मनोहर भानारकर, वय 27 वर्ष, राहणार टिमकी आणि टिमकी येथे तहसील. हे त्या दिवशी 11 तारखेला चिमूरवरनं, त्यांचं एक सोलरच्या इथे ते नोकरी करतात, त्या कामानिमित्त चिमूरवरनं नागपूरला येत असताना दिघोरी नाक्याजवळ एका आरोपी नामे त्यांनी थांबवलं आणि त्याला लिफ्ट मागितली आणि लिफ्टमध्ये लिफ्ट दिल्यानंतर थोड्या वेळानंतर दूर गेल्यानंतर त्यांनी चाकू मागून पोटाला लावून त्याला दुसरीकडे घेऊन गेला आणि तिथे याच्याकडून याच्या बॅगमध्ये 1000 रुपये होते तक्रारदाराच्या. त्याच्या बॅगमधून 1000 रुपये घेतले आणि मोबाईलवरून पैसे ट्रान्सफर केले. आणि त्याला मारहाण वगैरे केली आणि मग त्याला सोडून दिलं. अशा तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केला, आपण व्हेरीफाय केलं आणि एक 24 तासाच्या आतमध्ये आपण आरोपी नामे शेख रेहान शेख साकीर, वय 19 वर्ष, राहणार हसनबाग, पोलीस स्टेशन नंदनवन, याला आपण अटक केलेला आहे. अजून एक आरोपी आपण शोधत आहोत त्याच्यासोबतचा आणि 24 तासात आपण निष्पन्न केलेला आहे. आज त्याचा 5 दिवसाचा PCR आपल्याला प्राप्त आहे. यापूर्वी यांनी रेहान शेख साकीरवर क्राईम आहेत, 2 गुन्हे आम्हाला निष्पन्न झाले आणि पुन्हा बरेच पोलीस स्टेशनच्या हुडकेश्वर येथील पण आम्हाला 2 गुन्हे निष्पन्न झालेले आहे. गुन्ह्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे CCTV फुटेज प्राप्त नव्हते, कुठल्याही प्रकारचा पुरावा नव्हता, परंतु UPI द्वारे जे ट्रान्झॅक्शन झालेलं होतं त्या बेसवर, परंतु आरोपी मोबाईल पण त्याचा नव्हता, मोबाईल पण टाकून तो पळून गेलेला होता. तर निव्वळ त्याचा फोटो आणि संशयित याच्या दृष्टीने याच्यावर तपास करून आमची जी टीम आहे, API बोरकर, हेड कॉन्स्टेबल गोपाल देशमुख, दिनेश गाडेकर, विजय सिन्हा, संतोष सोनटक्के, संदीप पाटील, चेतन वैद्य, मंगेश मडावी आणि प्रज्वल वाणी या टीमनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये हा 24 तासात निष्पन्न केलेला आहे आणि आरोपीला अटक केलेला आहे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.